नमस्कार, रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण A4 साईज आणि A3 साईज ह्या दोन्ही पेपरवर डिझाईन कशी काढायची आणि मेजरमेंट कसं घ्यायचं हे बघणार आहोत. तर हा आहे तो पेपर, बॉक्स पेपर आहे आणि हा आहे ते OHP शीटसोबत मला हा पेपर आलेला होता. सो आता आपण A3 साईजचा जो हा पेपर आहे त्याच्यावर आपण पहिल्यांदा मेजरमेंट घेऊया. तर पहिल्यांदा हा पेपर फोल्ड करून आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. या पद्धतीने याला फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही साईडनी सेम ह्याच प्रोसेसने फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला सेंटर पॉईंट मिळणार आहे. सेम या साईडला हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि राहिलेला साईड कट करून घ्यायचा आहे. हा पेपर एवढा ट्रान्सपरंट आहे की आपल्याला जो साईड कट करून घ्यायचा आहे तो एकदम करेक्ट दिसत आहे. कात्रीने आता आपण याला कट करून घेऊया. पूर्ण ओपन केल्यानंतर आता आपल्याला सेंटर पॉईंट मिळून जातो. आता आपण डिझाईन काढायला घेऊया. मी इथे कंपास घेतलेला आहे. याच्या सहाय्याने आपण आता सर्कल काढून घेऊया आणि हा पेपर एकदम पातळ असल्यामुळे पेपर हा लगेच फाटतो, त्याच्यामुळे केअरफुली हे जरा काम करायचं आहे. पेपर फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने चारी साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण ह्याला 4 भागांमध्ये फोल्ड करून घेऊया आणि जे मार्किंग केलेलं आहे तो भाग आपण आता कट करून घेऊया, जेणेकरून आपला सर्कल बनून तयार होईल. पद्धतीने आपला सर्कल तयार आहे. सो मी दुसरे जे मला सर्कल हवे आहे डिझाईनसाठी ते सर्कल काढून घेणार आहे आता. या पद्धतीने आपले तिन्ही सर्कल काढून तयार आहे. आता आम्हाला आतमध्ये मोराची अशी सुंदर डिझाईन काढायची आहे. मी डिझाईन काढून घेते. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन डिझाईन्स तुमच्यापर्यंत पोचले जातील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. डिझाईन कशी वाटली कशी नाही. या प्रकारे मी ही डिझाईन आता कंप्लीट करून घेणार आहे आणि लवकरच याचा कलरिंगचा पण व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन. तोपर्यंत ही डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.